शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबविण्यात येणाऱ्या गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार या योजनेवर रामटेक तालुक्यात गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। चौगाण येथील तलावातून काढला जाणारा गाळ शेतकऱ्यांना न देता थेट वीटभट्टीवर टाकला जात असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी केला आहे। या आरोपांमुळे प्रशासनाची भूमिका आणि योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्न निर्माण झाले आहेत। नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील सोनेघाट ग्रामपंचायत अंतर्गत चौगाण परिसरातील तलावात सध्या गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार या योजनेचे काम सुरू आहे। या योजनेचा मुख्य उद्देश तलावातील गाळ काढून तो शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचविणे आणि जमिनीची सुपीकता वाढविणे हा आहे। मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी या योजनेत अनियमितता होत असल्याचा आरोप केला आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार तलावातून मोठ्या प्रमाणात काढला जाणारा गाळ त्यांच्या शेतात न नेता थेट एका वीटभट्टीवर टाकला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार हे काम श्री रामकृष्ण परमहंस बहुउद्देशीय शिक्षण संस्था यांना देण्यात आले होते। त्यानंतर संबंधित काम स्थानिक ठेकेदाराकडे देण्यात आल्याचे सांगितले जात आहे। मंदिर का जो काम चालू है यहाँ पे खोलीकरण का गार चालू है यहाँ पर, तो मैंने बोला था इनको ये खेती मेरी यहाँ पे लग के जयपालेश्वर मंदिर को ये गार डालने के लिए मैंने अपने खेती में बोला था, लेकिन इन्होंने नहीं बोले कि वहाँ पे तुम अपनी गाड़ी लाओ, वो हिसाब से हम डलवा देंगे। लेकिन अपने पास कोई गाड़ी उड़ी है ही नहीं है, तो इन्होंने हमको मना की है। तो ये बाजू का जो भट्टा है ईट भट्टा, और ये यहाँ पे ये पूरा गार की माटी जो है पूरी यहाँ की जपाले की पूरी वो भट्टे पे डाल रहे, और हमारे को नहीं बोले इन लोगों ने। और बाजू में फिर तालाब की जो ज़मीन है हमारी अंदर में 1-1.5 एकड़, यहाँ बोले तो यहाँ पे भी डलवा दूंगा बोले, लेकिन यहाँ पे अभी काम चालू इन्होंने डलवाए नहीं है। और आज का आखिरी दिन है और ये भट्टे पे पूरी जा रही है लक्कड़ मट्टी। दरम्यान पोकलेन मशीनच्या सहाय्याने ट्रक आणि ट्रॅक्टरमध्ये माती भरून ती वीटभट्टीवर नेली जात असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे। यामुळे शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे। या प्रकरणी रामटेकचे तहसीलदार रमेश कोल्पे यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे। त्याच्यामध्ये वीटभट्टी करता एसडीओ कार्यालयातून परमिशन देण्यात आलेले आहे। ती तपासणी करून आम्ही त्या वीटभट्ट्यामध्ये ज्या ठिकाणी परमिशन दिलेली आहे तिथली माती आहे त्याची आम्ही तपासणी करू आणि त्यानुसार नियमानुसार कारवाई करू। तर दुसरीकडे संबंधित ठेकेदार, वीटभट्टी व्यवस्थापन आणि महसूल विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार होत असल्याचा दावा केला आहे। काही शेतकऱ्याच्या तक्रारीनुसार जयपालेश्वर मंदिर इथे आलो आणि तिथं काही शेतकऱ्यांनी सांगितलं की अवैधरीतीपणाने इथं माती उत्खनन व माती विकण्याचा चालू आहे। काही शेतकऱ्यांनी जे माती मागण्याचा प्रयत्न केला, मागणी केली, तर इथला ठेकेदार जो आहे त्यांनी सांगितलं की बा तुम्ही स्वतःच्या गाड्या आणा आणि माती देण्यास नकार दिली। त्यानंतर तो ठेकेदार स्वतः माती नेऊन एका बाजूला खाजगी वीटभट्टा आहे तिथं ते माती नेऊन विकणं चालू आहे। आम्ही तिथं गेलो, सदर चौकशी केली आणि तिथं पाहिलं, तिथं खरंच माती हे 200 ते 300 ट्रक माती त्यांनी तिथं विकली आहे। आणि आता या प्रकरणाच्या चौकशीतून नेमके सत्य काय समोर येते याकडे स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। नाव पिंटू फुलझेले, बाजूला जयपालेश्वर मंदिर तलावाच्या बाजूला माझे शेत आहे। या तलावाचं खोलीकरण चालू आहे आणि खोलीकरण चालू असताना जी माती आहे ती वीटभट्ट्यावर जाऊन राहिलेली आहे। मी मातीची मागणी माझ्या शेतामध्ये गाळ भरण्याकरता मागितली असता ती मला ठेकेदारांनी नकार दिला। गाड्या जात नाही, गाड्या चढत नाही, अशा पद्धतीचे त्यांनी उडवडीचे उत्तरे दिले। आणि ही माती जी आहे वीटभट्ट्यावरती बाजूला वीटभट्ट्या आहे तर तिथे विटा बनवण्याकरता ही माती त्या ठेकेदारांनी विकलेली आहे। याची चौकशी करावा आणि जे काही होते ते कारवाई याच्यावर करून सेनेनी आम्हाला न्याय देण्यात यावे। शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या योजनेच्या अंमलबजावणीबाबत उपस्थित झालेल्या या आरोपांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। प्रशासनाने चौकशीचे आश्वासन दिले असले तरी या प्रकरणात नेमके सत्य काय आहे हे चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे।